महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काँग्रेसकडून महाराष्ट्रातील 2 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसकडून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर जालना लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे दिग्गज नेते उमेदवार आहेत। जालन्यात कल्याण काळे यांची लढाई ही भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासोबत होणार आहे, तर धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांचा सामना भाजप नेते तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी होणार आहे। दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ताकदवान आहेत, त्यामुळे या उमेदवारांच्या पराभवाचं कडवं आव्हान काँग्रेसला असणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। शोभा बच्छाव या धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या, त्यामुळे त्यांची धुळे आणि नाशिकमध्ये ताकद आहे। धुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील आमदार आहेत, त्यांचे वडील रोहिदास पाटील हे माजी मंत्रीही आहेत। या मतदारसंघात MIMची सुद्धा ताकद चांगली आहे, कारण मुस्लिम बहुल मतदारसंघात MIMने आपली ताकद येथे निर्माण केली आहे। विशेष म्हणजे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार फारुख अनवर शहा हे MIM पक्षाचेच आहेत, त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे। याशिवाय MIM कडून नेमकी कुणाला उमेदवारी देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।